जरा वाटत असेल कुठल्या दादाबद्दल मी बोलतोय, मी अजित दादांबरोबर. कारण का अजित दादा जेव्हा पवार साहेबांबरोबर होते आणि नुसतं लोकांनी म्हणलं दादा तर लोकांना कळायचं अजित दादा, पण पवार साहेबांची साथ सोडल्यानंतर लोक पण आता विचलित झाले की कुठले दादा, अशी दादांची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे. अहो प्रत्येक भाषणामध्ये अजितदादांना काय सांगावं लागतं, अहो आम्ही साहेबांची साथ कशी सोडली, साहेबांची साथ कशी सोडली. अहो दादा झालं ना आता 8-10 महिने, लोक कंटाळली राव. लोकांचा तुमच्यावर कसा विश्वास असेल, तुम्ही स्वतःला दादा म्हणता. अहो पण ईडीला घाबरून, सीबीआयला घाबरून, दिल्लीला घाबरून आणि दिल्ली समोर झुकणारे हे कधी दादा असतात का हो? दादा असतात ते? अरे मग दादा तुम्ही दादा कसे राहिला? दादा जेव्हा तुम्ही पवार साहेबांबरोबर, सामान्य जनता बरोबर आणि पुरोगामी विचाराबरोबर होता तेव्हा तुम्ही खरे दादा होता आणि ते दादा आम्हाला आवडायचे. पण आत्ताचे बदललेले दादा आम्हाला पटत नाही आणि आवडतही नाही. त्यामुळे तुम्ही जी भूमिका बदलली, प्रत्येक भाषणामध्ये तुम्ही खोटं बोलताय. आमच्या या बैठका झाल्या, त्या बैठका झाल्या, याव झालं त्याव झालं, हे तुम्हाला पटतंय का हो? तुम्हाला पटतंय का दादा काय म्हणतात ते? अहो मला तर कळलं की इथं येऊन दादागिरी करतात. इथे येऊन काय म्हणतात, पाणी सोडणार नाही, लाईट देणार नाही, हेच करतो तेच करतो, माझ्याकडे चाव्या आहेत तिजोरीच्या, असं बोलले का नाही बोलले? अहो दादा तुमच्या तिजोरीची जी चावी आहे ना तुमच्याकडे, ती खोटी चावी आहे, खोटी. कारण तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय 1 रुपयाच्या चेकवर सुद्धा सही करता येत नाही. ही आजची परिस्थिती आहे. अहो आमच्या बरोबर, लोकांबरोबर, साहेबांबरोबर तुम्ही होता. अरे 1, 10, 20 हजाराची सभा तुम्ही गाजवायचा. तुमचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द असा आम्ही समजायचो. एखादी पत्रकार परिषद असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त तुमच्याकडे माईक असायचं. भाषण करत असताना तिथं तुम्ही शेवटचं भाषण करत होता. आता काय परिस्थिती दादा तुमची? ही भाजपने केलेली परिस्थिती आहे. तुम्ही जेव्हा लोकांचा विचार करत नाही, कार्यकर्त्याचा विचार करत नाही, तेव्हा एका नेत्याची जी परिस्थिती होती ना, ती तुमची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे. अहो साताऱ्याच्या सभेमध्ये काय म्हणत होते सामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीत? जेव्हा इलेक्शन येतं, जेव्हा नेत्याला वाटतं तेव्हा कार्यकर्त्याकडे जायचं असतं. म्हणजे 4.5 वर्ष मलिदा गँग सांभाळायची, लाभार्थी सांभाळायचे, नेते सांभाळायचे, कार्यकर्त्याकडे सामान्य लोकांकडे बघायचं नाही. आणि जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा मात्र तुम्हाला तिथं कार्यकर्ते लागतात. इथं असणारे सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मी विचारतो, काय हीच परिस्थिती आहे ना? नाही, इलेक्शन आलं तरच आपल्याला आठवलं जातं. आणि मग अशा पद्धतीने दादा जर बोलत असेल तर नेत्याला जेव्हा लागतं तेव्हाच कार्यकर्त्याकडे जायचं असतं. पण पवार साहेबांचं मत आहे, आधी लोक, आधी कार्यकर्ते, मग नेते, हे आपले आदरणीय पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांचा विचार आहे. अहो जानकर साहेबांना तिथून कुठून, परभणीतून त्यांनी तिथं उभं केलं. तिथं त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नाहीत. तिथं काय परिस्थिती आहे, तिथं असणाऱ्या लोकांची तुम्ही चर्चा करा. पण युतीचा धर्म पाळण्यासाठी 2 दिवस झालं जानकर साहेब या परिसरामध्ये फिरत आहेत. जानकर साहेबांची सभा अजितदादांच्या पक्षाने दौंडला लावली, त्यानंतर इंदापूरला लावली होती, बारामतीला लावली होती. सर्व सभा जानकर साहेबांना न विचारता कॅन्सल केल्या. त्यांना सांगितलं तुम्ही आलात, जावा एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि मग तिथून तुम्ही गेलं तरी चालेल. पण जानकर साहेबांनी युतीचा धर्म पाळत असताना बारामतीमध्ये एक सभा चालली होती अजितदादांची, त्या सभेमध्ये ते न बोलावता गेले. कारण शेवटी कुठं ना कुठं तरी युतीमध्ये आपण असो तर पाठिंबा द्यावा लागतो. तिथं ते गेले, पोस्टरवर फोटो नाही. त्या ठिकाणी त्यांना दादांच्या बरोबर बोलून सुद्धा दिलं नाही. दादांचं भाषण झालं की दादा तिथून निघून गेले.
म्हणजे जे एवढ्या मोठ्या नेत्यांना सन्मानाने जर वागवत नसतील तर ते सामान्य लोकांना कसे वागवतील? अहो मला तर इथं आल्यानंतर एक पोस्टर मिळालं, हे नवीन पोस्टर, ह्याच्यातून भरणे मामांचा फोटोच गायब आहे. का मला माहित नाही. दादांना कुणी कानात काय सांगितलं का काय मला माहित नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्याच नेत्याला जो आज तुमच्या बरोबर लढतोय त्याचा अपमान जर तुम्ही या पत्रिकेच्या माध्यमातून करत असाल तर त्या भरणे मामांचे कार्यकर्ते काय तुमचा प्रचार करणार आहेत का? अहो तुम्हाला अजून एक सांगतो, मोदी साहेबांचा फोटो बारामतीमध्ये कुठेच दिसत नाही. मग मी खडकवासल्याला प्रचारासाठी गेलो, तिथं मोदी साहेब दिसतात. अरे मला तर काही कळलंच नाही. इथं तर म्हणताय मोदी साहेबांचा एक फोन आला तर हे होतं ते होतं. अहो मोदी साहेब तुमच्या फोन मध्ये एवढी ताकद असेल ना, आमच्या धरणामध्ये पाणी नाही, एकदा फोन करा पाणी पाठवून द्या बरं. तिथं आमच्याकडे लाईट नीट येत नाही, अहो पाणी पाठवून द्या. म्हणजे अजितदादांच्या धरणातून नाही, खरं पाणी तिथं पाहिजे. अहो मोदी साहेब इथं लाईट वेळेवर मिळत नाही, जरा फोन करा. मोदी साहेब या तालुक्यामध्ये डोंगर नाही हो, फोन करा, डोंगर येऊन जाईल. मोदी साहेब या वेळेस पाऊस पडणार आहे का नाही आम्हाला माहित नाही, मोदी साहेब जरा फोन करा हो, जरा पाणी आम्हाला इथं डोंगर पाहिजे, पाणी पाहिजे. अहो काय चाललंय तुमची भाषणं? मोदी साहेबांचा फोन जेव्हा आमचे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत होते नाही आला मोदी साहेबांचा फोन का? तिथं 10 रुपये द्यायला काय पैसे नाहीत का तुम्हाला? जेव्हा आमचा त्या ठिकाणी कांदा अडचणीत होता, कांदा उत्पादक शेतकरी नाही फोन करता आला मोदी साहेबांना की बाबा 10 रुपयाला कांदा आला, जरा 20 रुपयाला जाऊ द्या, 30 रुपयाला जाऊ द्या. ऊस उत्पादक शेतकरी जेव्हा अडचणीत होता आणि त्यांना 300-400 रुपये अतिरिक्त मिळू शकले असते आणि त्यावेळेस तुम्हाला फोन नाही करता, मोदी साहेब तुम्ही पॉलिसी चुकवताय, जरा आमच्या शेतकऱ्याला अडचण त्या ठिकाणी येणार आहे. अहो मोदी साहेबांना तुम्ही धनगर आरक्षण देण्यासाठी नाही फोन केला. अहो इथं येऊन फडणवीस साहेब धनगर आरक्षणाच्या बद्दल लोकांना फसवतायत, खोटं बोलतायत, नाही मोदी साहेबांचा फोन आला. अहो मराठा आरक्षणाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांचा स्वतःचा कार्यकर्ता आरक्षणाच्या विरोधात त्या कोर्टात जातोय, नाही मोदी साहेबांचा फोन आला. अरे काय करता त्या फोनचं? जर सामान्य लोकांना त्याचा फायदा होणार नसेल चालेल का असला फोन? चालणार आहे का असा नेता? अहो फक्त तुम्ही तुमचा विचार त्या ठिकाणी करता आणि तिथं फक्त जिरवाजिरवीचं राजकारण करता. एक सेल्फी बघितला, त्या सेल्फी मध्ये काही नेते एका गाडीत बसले होते. अहो मला काही लोकांनी म्हणलं दादा ड्रायव्हिंग सीटवर होते. मी काय म्हणलं, दादा ड्रायव्हिंग सीटवर नव्हते, ते जर पवार साहेबांबरोबर असते तर या महाराष्ट्राच्या ड्रायव्हिंग सीटवर म्हणजे मुख्यमंत्री पदावर 2024 ला 100% त्या ठिकाणी असले असते. आणि जे भाजप बरोबर दादा गेलेत ते ड्रायव्हिंग सीटवर कधीच जाणार नाही. उपमुख्यमंत्री जे होतात ते कधीही मुख्यमंत्री होत नाहीत आणि भाजप बरोबर गेल्यानंतर एका लोकनेत्याला नक्कीच तिथं संपवलं जातं, हे त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलेलं आहे. डॉक्टर अमोल कोल्हे आलेत, केदार साहेब आलेत, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करा. अहो काय दादांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी फक्त स्वार्थाचा विचार केला. दादा काय म्हणतात भाषणामध्ये, तुम्ही वडिलांना निवडून दिलं, तुम्ही मुलाला निवडून दिलं, मुलीला निवडून दिलं. म्हणजे भाषणामध्ये तुम्ही साहेबांना काय म्हणता? साहेबांना तुम्ही वडील म्हणून म्हणता. मी तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी विचारतो की पवार साहेब जर तुम्ही वडील म्हणून म्हणता आणि स्वार्थासाठी तुमच्या ईडी आणि सीबीआयची कारवाई त्या ठिकाणी होते आणि तुम्हाला फक्त सत्तेत राहायचे म्हणून तुम्ही वडिलांना सोडून गेला. जी व्यक्ती वडिलाचीच नाही झाली ती तुमची कधी होणार, हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. अहो ही आजची परिस्थिती आहे. यांचा दौंड कारखाना आहे, कारखान्याच्या विरोधात मी बोलत नाही. अंबालिका कारखाना आहे, त्या दोन्ही कारखान्याची कॅपॅसिटी वाढवली, चांगली गोष्ट आहे. पण ती कॅपॅसिटी वाढवल्यानंतर त्यांना ऊस यावा म्हणून त्यांनी अशोक बापू पवारांचा कोऑपरेटिव्ह कारखाना अडचणीत आला, त्याला निधी दिला नाही.
भीमा पाट्यास अडचणीत आणला, त्यासाठी त्यांना निधी दिला नाही, नाही तर ते काय सह्या करायच्या होत्या त्या सह्या नाही केल्या. कर्मयोगी कारखाना आपला या इंदापूरचा, कधीतरी त्या नेत्यांना विचारा त्या कारखान्याला कुणी अडचणीत आलं तर प्रायव्हेट मध्ये एका खोलीमध्ये ते नेते तुम्हाला सांगतील अजित दादांनीच हा कारखाना जो कोऑपरेटिव्ह तो तिथं काय अडचणीत आणला का? त्यांच्या प्रायव्हेट कारखान्याला तिथं ऊस मिळावा. अहो माझ्या कारखान्यावर तिथं कारवाई केली हो. त्यामुळे हे जे काय चालले स्वार्थापोटी चालले, जे वडिलांचे नाही झाले, जे तुमचे नाही झाले, जे कोणाचेच नाही झाले, तर येत्या काळामध्ये आपला विकास कसे करतील याचा एक विचार आपण सर्वांनी करावा. मध्ये आता सांगितलं गाडीमध्ये कोण बसलं होतं, गाडीमध्ये बरेच नेते बसलेले आणि त्याच्यामध्ये लोकसभेसाठी मित्र आणि विधानसभा आणि लोकसभा झाल्यानंतर काय तर कुस्ती, अशी आजची परिस्थिती आहे. अहो मलिदा गँग बद्दल काय बोलणार, एका नेत्याचा पीए असं मी कळालं, त्या पीए कडे 10 टिपर आहेत, 10 टिपर, एका टिपरची किंमत 50 लाख. काय 16 काय हरकत नाही. माझे पीए जर इथं कुठे असतील तशा पद्धतीचं स्वप्न माझ्या पीएनी बघायचं नाही हे इथं सांगतो, कारण का आम्ही लाभार्थी आणि तिथं मलिदा गँग करत नसतो, आम्ही लोकांचा विचार त्या ठिकाणी करत असतो. ही गोष्ट कुठेतरी आपण तिथं समजून घेतली पाहिजे. अहो अजून एक गोष्ट सांगतो, इथं काय म्हणतात लोकसभा झाल्यानंतर आमच्याकडेच यावं लागते. अहो आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी राजकारणात आलोय हा? काय आम्हाला नुसतं इथं भाषण करायचे, आम्हाला नाही जायचं पुढं? अहो आम्ही विचार नाही सोडला, आम्ही लोकांना नाही सोडलं आणि स्वार्थापोटी पवार साहेबांना तर आम्ही नाहीच सोडलं. त्यामुळे लोक आज आमच्या बरोबर आहेत, लोक या विचाराबरोबर आहेत. त्यामुळे आम्ही येत्या काळामध्ये इथं कुठलंही इलेक्शन असू द्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कारखाना, बँक, कुठलंही इलेक्शन असू द्या, आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, हे सर्व नेते आणि हा सुद्धा तुमच्या सर्वांचा कार्यकर्ता तुमच्या सर्वांबरोबर भक्कमपणे त्या ठिकाणी उभा राहील. काय म्हणतात मी कर्जत जामखेडला जायला, कर्जत जामखेडचे लोक माझ्यावर प्रेम करतात, मी त्या लोकांवर प्रेम करतो. त्यांनी खऱ्या अर्थाने मला लढायला शिकवले. तिथली लोक तिथं काळजी घेतात, मी सुद्धा तिथली काळजी घे, पण ती त्या लोकांची काळजी घेत असताना मी तुम्हा सर्वांना सांगतो, या तालुक्याची आणि या परिसराची सुद्धा माझाच मतदारसंघ असल्यासारखं एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या सर्वांची काळजी नक्कीच घेईल असा शब्द या ठिकाणी देतो. आणि हे जे म्हणतात ना पाणी नाही सोडणार, पाणी नाही सोडणार, हे कोणाच्या व्यक्तिगत धरणातून येणारं पाणी नाही. या धरणावर आणि या पाण्यावर कोणाचा हक्क आहे तो सामान्य लोकांचा हक्क आहे. त्यामुळे तुम्ही जी धमकी देता, हवेतल्या धमक्या बंद करून टाका. लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही मला सांगा कुठलं इलेक्शन आहे? विधानसभा, नंतर जिल्हा परिषद, नंतर पंचायत समिती. मग लोकसभेच्या इलेक्शन मध्ये तुम्ही तुमच्या गावातून जर लीड दिली सुप्रियाताईंना, तर हे काय तुम्हाला धमक्या देणार आहेत? कशी धमकी देणार मतदारांना? कारण लोकसभा झाल्यानंतर 4 महिन्यानंतर विधानसभा परत आहे आणि विधानसभेसाठी तुमच्याकडेच त्यांना यायचंय. त्यामुळे अजिबात त्या बाबतीत तुम्ही कुठं घाबरू नका. हे धमकी बिमकी काय तुम्ही कुठेही तिथं लक्षात घेऊ नका अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. त्याच्याच बद्दल आपण जर बघितलं तर सुप्रियाताईंनी या परिसरासाठी खूप काय केले, पण बोलायला गेलो तर बराच वेळ जाईल, बारामतीला जायचंय. पण आरक्षणाबद्दल कोण बोलला असेल तर सुप्रियाताई बोलल्या. डॉक्टर अमोल कोल्हे इथं आले, ते तिथं बोलले. भाजपचा एक सुद्धा खासदार मराठा आरक्षणाबद्दल नाही बोलला, धनगर आरक्षणाबद्दल नाही बोलला, मुस्लिम आरक्षणाबद्दल नाही बोलला, तिथं लिंगायत आरक्षणाबद्दल नाही बोलला. अहो आता जे इंडिया आघाडी म्हणजे आपण ज्याच्यामध्ये आहोत त्या आघाडीमध्ये तिथं लिहून दिलेलं आहे, आपण या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपली सत्ता येणार म्हणजे येणार हे आज तुम्हाला सर्वांना सांगतो. आणि ती सत्ता आल्यानंतर 50% पुढे आपल्याला आरक्षण वाढवून द्यायचे आणि ह्या सगळ्या समाजाला न्याय आपण देणार म्हणजे देणार हे आपल्या सर्वांना तिथं सांगतो. त्यामुळे 4 जूनला टीव्ही समोर जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा मोठं गुलालाचं पोतं घेऊन बसा. त्याचं कारण असे, सुप्रियाताई या 3-3.5 लाखाली खासदार बनणार म्हणजे बनणार. बरोबर आहे का नाही? अहो डॉक्टर अमोल कोल्हेंना कोण पाडायला निघाले? अजित दादा. डॉक्टरांच्या विरोधात कुठला उमेदवार, काय नाव त्यांचं विसरून गेलो,
आढळराव तुम्ही तुमचा व्हिडिओ बघितला, पोल खोल केली. ते म्हणले मी राजकारण सोडून देईल. कोण म्हणलं? आढळराव. जर तुम्ही पुरावे दिले तर आपला पट्टा काय सोपा पट्टा आहे का? हा, सगळे पुरावे त्यांनी दिले आणि त्याच्यावर आढळराव काय म्हणतात? नाही, मला ह्याच्यावर काय बोलायचं नाही. अहो, हे भूमिका बदलणारे नेते. हेच आढळराव 6 महिन्यापूर्वी काय बोलले होते? ओ अजित दादा, दम असेल तर माझ्या विरोधात तुम्ही लढून दाखवा. आणि तिथले अजितदादांचे उमेदवार आज कोण? हेच आढळराव. अरे काय चाललंय राव, काय कळत नाही. त्यामुळे सुप्रियाताई 3-3.5 लाखाने निवडून येणार आणि स्पर्धा जर कोणामध्ये लीडच्या बाबतीत होणार असेल तर डॉक्टर कोले आणि सुप्रियाताईंच्या बाबतीत तिथं स्पर्धा होणार, कारण ते सुद्धा 3-3.5 लाखाने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दादा, अजितदादा यांना पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण तिथली स्वाभिमानी जनता यांना जास्तीत जास्त लीडली तिथं निवडून आणण्यासाठी देत आहे. दुसऱ्यासाठी गुलाल का खेळायचा? दुसरं कारण 35 खासदार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे निवडून येणार. आणि तिसरं, ज्याच्यासाठी मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, जे कोणची तीनचे तिथे लोक असतील ते पवार साहेबांना काय अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात माहिती? 2019ला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं समीकरण कुणी करून दाखवलं? कुणी करून दाखवलं? पवार साहेबांनी ना. उद्धव ठाकरे साहेबांचा पाठिंबा, काँग्रेसचा पाठिंबा होता. मग या महाराष्ट्रामधून एकच असा नेता, या देशामध्ये एकच असा नेता आहे जो 4 जूनला जेव्हा निकाल लागेल आणि भाजपला कुठेही 200च्या पुढे जागा मिळणार नाही. भाजपचे जे मित्र पक्ष आहेत ते कोणाचे मित्र आहेत? तर साहेबांचे मित्र आहेत. त्यामुळे 4 जूनला तुम्ही जेव्हा टीव्ही समोर बसाल तेव्हा एक गोष्ट तुम्हाला सर्वांना दिसेल की हे जे काय आकडेवारीचं गणित आहे सर्व पक्षाचं, भाजपच्या विरोधात कोण या देशामध्ये बसू शकतं ते फक्त एक पवार साहेब आहेत, शरदचंद्र पवार साहेब. आणि म्हणून पवार साहेबांवर टार्गेट केलं जातं. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, काही झालं तरी सुप्रियाताईंना आपल्याला लीड द्यायची. त्यामुळे इंदापूरकर, गेल्या वेळेस 70,000ची लीड होते, इथं कितीची लीड तुम्ही देणार? धमक्याला घाबरणार का? पाण्यावर कोणाचा हक्क आहे? तुमचा हक्क आहे. लाईटवर कोणाचा हक्क आहे? अहो, यांच्याकडे सत्ता आहे ना. सत्ता असताना ते सुद्धा उजनीतून पाणी का खाली गेलं? का उजनीत पाणी नाही? काय करतात त्या सत्तेचं? खऱ्या अर्थाने लोकांची सत्ता येत्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये येणारच आहे. त्यामुळे या धमकीला घाबरणार का? कुठं कोणाला काय शक्ती वगैरे घ्यायला लावल्या तर त्या बाबतीत काय करणार? हा, काही करतील राव हे. त्यामुळे या धमकीला उत्तर या लोकशाहीच्या माध्यमातून द्यायचं का नाही द्यायचं? अहो, मला काही लोकांनी सांगितलं पलीकडनं पैसे वाटायला सुरुवात झाली, मताला जेवणावळी सुरू झालेले आहेत. अहो, त्यांचं गोडाऊन भरून पडले ना तिकडं, त्यातलं थोडंफार आलं तर काय वाईट आहे? मला कळालंय जाती निहाय, समाज निहाय कुठल्या परिसरामध्ये कोण तिथं राहतं, कमीत कमी एका मताला ते देतात असं आम्हाला कळतंय 2,500 रुपये. काही लोकांना 3,500 रुपये एका मताला, 4,500 रुपये, 5,500 रुपये. म्हणजे पैसे देण्याच्या बाबतीत सुद्धा भेदभाव हे करतात, अशी यांची परिस्थिती आहे. म्हणजे हा आकडा काही लोकांनी मला सांगितलं 200 कोटीच्या पुढे चाललं. किती? अहो, तुम्ही 200 कोटी वाटा, 2,000 वाटा, नाही तर जे मोदी साहेबांनी 70,000 कोटी सांगितले ते तुम्ही वाटा, पण आमच्या स्वाभिमानी जनतेला तुम्हाला विकत घेता येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हे लोकशाहीच्या विरोधात आहे. ह्याच्यामुळे लोकशाही राहत नाही. लोकशाही संपली तर सगळ्यात जास्त वाईट कोणाचं होतं? तर सामान्य लोकांचं होतं. त्यामुळे ही दमदाटी जर लोकसभेमध्ये सुरू झाली, त्याला काही प्रमाणात जर इथून एखाद्या गावामधून जर यश मिळालं तर विधानसभेला सुद्धा हीच दमदाटी होणार, जिल्हा परिषदला सुद्धा हीच होणार, कारखान्याला सुद्धा हीच होणार. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला बाहेर कुठेतरी मोडून काढावी लागेल. एवढंच या तुम्हाला सर्वांना तिथं सांगतो. आणि तुम्ही पवार साहेबांबरोबर राहाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. काही भवानीनगरची लोक इथं भेटली होती. मी तुम्हाला एवढंच सांगतो, पवार साहेबांनी त्या कारखान्यामध्ये आणि या परिसरामध्ये नक्कीच लक्ष घातलेलं आहे. जो आपला गतवैभव होता भवानीनगरचा,
तो आपल्या विचाराच्या आणि पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली परत तो आपण आणणार म्हणजे आणणार हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगतो। त्यामुळे तुम्ही सर्वजण पवार साहेबांना आश्वासित करू का, आल्यानंतर पवार साहेब आल्यानंतर 5 मिनिटं कुठलाच आवाज आला नाही पाहिजे एवढ्या टाळ्या वाजवायच्यात आपल्या, वाजवणार का नाही वाजवणार? का टाळ्यावर टॅक्स आहे, जीएसटी नाही ना जसा खतावर आहे, का थोडे पैसे वाढलेत त्या बाबतीतले, खताचे 3 तारखेनंतर पैसे वाढलेले माहिती का तुम्हाला? त्यामुळे नक्की ना 5 मिनिटं आवाज इतका झाला पाहिजे, इतका झाला पाहिजे। हे दिल्लीमध्ये बसणारे जी लोक आहेत ना मराठी माणसाला झुकवायचा प्रयत्न करतायत, त्यांना दाखवून द्यायचं ओ दिल्लीकर बाप आम्ही आहोत, महाराष्ट्राची लोक हे बाप आहेत हे आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय। आणि आपल्या बाप माणसाला, आपल्या बॉसला, आपल्या आत्मेला हे कितीही झुकवण्याचा प्रयत्न केला तरी आपला माणूस, आपला हा पैलवान दिल्ली समोर कधी बस। आणि तुम्ही झुकू नका एवढीच विनंती या ठिकाणी करतो। आणि सुप्रियाताईंना आणि आपलं चिन्ह कुठले, अरे एवढासा आवाज कसा चालेल राव, काय डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात सुद्धा आपलं चिन्ह गेलं पाहिजे, काय नाव, तुतारी वाजवणारा माणूस आहे ना ध्यानात, आहे ना ध्यानात? चला मग जनशक्ती काय असते या इलेक्शन मध्ये दाखवून द्या। आणि पुढच्या 7 तारखेनंतरची काळजी करू नका, हा कार्यकर्ता हे सर्व नेते तुमच्यासाठी तिथं असतील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान। धन्यवाद दादा। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते माननीय अशोक भाऊ घोगरे यांना विनंती करतो की आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे, शिरूरचे खासदार माननीय कोल्हे साहेब, आदरणीय स्टेज या ठिकाणी बसलेले बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी सुप्रियाताईच्या प्रचारासाठी या ठिकाणी आपली शेवटची सभा होत आहे। साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचं, मी 2च मिनिटात सांगणार आहे। मित्र, आमच्या ज्या वेळेस भागाभागामध्ये अजितदादांच्या सभा होत होत्या, बावड्यामध्ये सभा झाली, या सभेमध्ये काय सांगितलं त्याने की पाण्याचा प्रश्न फार भीषण आहे, पाण्यावर असं झालं, पाण्यावर तसं झालं। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, पाण्याच्या संदर्भात मला सांगायचं आहे की ज्या वेळेस 94 साली सरकार आलं, बीजेपीचं सरकार आलं, त्यावेळेस पाणी गेलं कुठं? 94 नंतर 99ला आपलं सरकार आलं, आपलं सरकार आल्यानंतर अजितदादा त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री होते। त्यानंतर अजितदादाला पाण्याचं का सुचलं नाही या ठिकाणी? त्याच्यानंतर परत 9ला सरकार, 14 पर्यंत सरकार होतं, अजितदादा 4 वेळा उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न अजितदादांना का कळला नाही? या ठिकाणी पाणी पाणी म्हणतायत। मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की ही इंदापूर तालुक्यातील जे नेते मंडळी आहेत, हे नेते मंडळी जे तोंड बघत नव्हते एकमेकाचे, ते एका गाडीत बसतायत, सेल्फी काढतायत आणि सांगत होते की ताई फक्त सेल्फी काढतात। आता दादा तुम्ही सेल्फी काढताय, लोकांना दाखवताय, आता सेल्फी बद्दल तुमच्याबद्दल काय म्हणावं? मित्र, मला एकच सांगायचं आहे, ह्या पाण्याचा प्रश्न भरणे मामा सांगतायत की या ठिकाणी वाळवंट होईल आम्हाला नाही निवडून दिलं तर। मामा, आमचं वाळवंट होणार नाही, वाळवंट तुमचं होणार आहे 7 तारखेनंतर। ह्याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे, मला सांगा, आजपर्यंत अजितदादांनी आपल्यासाठी काय केलं? आज म्हणतात की पवार साहेबांनी काय केलं? पवार साहेबांनी 70,000 कोटीची कर्जमाफी केली, शेतकऱ्या या ठिकाणी सारखा प्रकल्प आणला, तुम्ही एक कारखाना तरी आम्हाला इथं आणला का? या ठिकाणी अजितदादा तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये अनुदान देण्याचं काम कधी केलं का? शिक्षकांना त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम केलं। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम तुम्ही आजपर्यंत केलेलं आहे। म्हणून आज तुम्ही म्हणताय की पाणी पाणी, परंतु आज काय झालंय, या तालुक्यामध्ये सर्व मतदार एका बाजूला झालाय आणि पुढारी एका बाजूला झालेत। पण पुढारी एका बाजूला झाल्यानंतर मी ताई तुम्हाला आज सांगतो, गेल्या वेळेस आपल्याला 70,000चं लीड मिळालं होतं। आज हे सगळे मंडळी एकत्र आहेत। तुम्हाला खोटं वाटत असेल, ही जनता आहे ना, ही जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण 70,000चा लीड, 1,00,000 मताचा लीड तुम्हाला या इंदापूर तालुक्यातून मिळणार आहे। मला मगाशी रोहित दादा म्हणले हे सगळे मंडळी एक झालेत बावडे भागातून, काय
बावड्या भागामधून आम्ही या इंदापूर तालुक्यातून जो जिल्हा परिषद गट आहे आमचा, हा 1 नंबरला आम्ही राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्या लबाड सगळी एका ठिकाणी आलेत. हे 7 तारखेचं मतदान झाल्यानंतर ताई 4 तारखेनंतर ह्यांना 5 तारखेला ह्यांना गळ्यात गळत चौघांना घालून रडण्याची पाळी येणार आहे. म्हणून आपण सर्वांनी या ताईंचं जे उमेदवारी आहे, या उमेदवारी यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस, त्याच्या पुढचा बटन आपण जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर सर्वांचे आवडते वक्ते माननीय कराड सर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगद्गुरू तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांच्या नावानं या संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते, असे कर्मयोगी गाडगे महाराज, विचार मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीच्या आणि इंडिया अलायन्सच्या बारामती मतदारसंघातून उभे असलेल्या आदरणीय सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री आमच्या विदर्भाचे सुनील बाबूजी केदार, अमोलदादा, माननीय खासदार कोल्हे, आत्ताच गेलेले रोहितदादा पवार, मेहबूबाई, आत्ताच थोड्या वेळात पवार साहेबांचं आगमन, आदरणीय पवार साहेबांचं आगमन इथं होत आहे. विचारमंचावर उपस्थित असणारे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि उपस्थित असणारे इंदापूरचे आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिक यांना मी वंदन करतो. सध्या या देशावर अशी परिस्थिती आहे का आपण एका अनपढ गवार दाढीवाल्याला निवडून दिलं आणि 10 वर्षात वेगानं पुऱ्या देशाचा सत्यानाश करून टाकला. आमच्या गोरगरिबाच्या, शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या पोराले रस्त्यावर आणण्याचं काम या दाढीवाल्यानं केलं आहे. आणि त्यानं एक अग्निवीर नावाची भरती आणली. जो पोरगा शेतकऱ्याचा सकाळी 4 वाजता उठून इंडियन आर्मीची तयारी करत होता, दिवसभर लायब्ररीत अभ्यास करत होता, 17 वर्षाच्या बॉन्डवर लागत होता. आपला पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटू द्यायचा. त्याने पेन्शन राहत होतं, ते पेन्शन बंद केलं या सरकारनं. त्याने कॅन्टीनची सुविधा होती तेही बंद केली. आणि तुमच्या गावात शहीद झाल्यावर मानवंदना देण्यात होती तेही बंद केलं. आणि आमचं पोरग 19व्या वर्षी लागण इंडियन आर्मीत आणि 24व्या वर्षी रिटायर्ड करणार आहे. म्हणजे लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा पहिला पंतप्रधान या देशाला लाभला. आणि याले जबाबदार आपण होतो. 2014 म्याय मतदान केलं होतं, वाटलं चांगला करून साला काही उरार बसला, या बसला का नाही. आता 2014 मोठ्याने स्वप्न दाखवले. नागरटीचे रेट 2014 1500 रुपये एकर होते, 3000 झाले. विचारा त्या ट्रॅक्टरवाल्याला, तो सांगते डिझेलचे भाव दादा 52 वरून 92 केले. कोण माया बापानं केले का? तुमच्या बापानं केले का? ह्या दाढीवाल्यानं केले. कोण केले? बरं, आता 2024 ले यायच्यापाशी मुद्दे नाही आहे का लोकायले का म्हणून मत मागाव. मग यानं पक्ष फोडले. सुरत मार्ग गुवाहाटी
आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हायचं ठीक आहे, पहिले बोलले आणि मग मुख्यमंत्री द्यायची वेळ आली आणि मुख्यमंत्री झाले तर त्याचे आमदार कसे चोरून न्यायचे? इलेक्ट्रॉल बॉन्डचे पैसे दाबले ना खरेदी करायसाठी. तुम्हाला वॅक्सिन दिलं, अरे कुठं कुठं फोटो नाही लावले ते वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर फोटो. त्याच्यानंतर तुम्ही मेले कोरोना तर त्याच्यावर बी फोटो. पेट्रोल पंपावर फोटो. म्हणजे टीव्हीवर पाहिलं का इरिटेट होते सालं, एक फोटो इथं बी लावून दे. हेच जागा काय ठेवली आमची? अरे टीव्हीचं चॅनल बदलूशा लागते. तो आला का? आता ते पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले तर त्या पेट्रोल पंपवाल्याने बी फोटो काढून ठेवले. आणि सेल्फी पॉइंट लावला, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉइंट लावला. 6.25 लाख रुपये खर्च आहे. कोणाच्या पैशात लावाय माहिती आहे का? तो तुमच्या आमच्या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून सेल्फी पॉइंट लावले. एक लोक सेल्फी पॉइंट नाही काढत, कुत्रे मुतून चालले जाते त्याच्या. आणि आपण एका अनपढ पंतप्रधानाला निवडून दिलं आणि म्हणून तो या देशाचा सत्यानाश करून राहिला. हे लक्षात ठेवा का यानं दुसरा पक्ष फोडला आणि पवार साहेबाच्या घरातच फुटपाट केली आणि घड्याळीचं चिन्ह सुद्धा चोरून नेलं. पण मी तुम्हाला सांगतो का येणाऱ्या 7 तारखेला सुप्रियाताईंना एवढं मतदान करा, एवढं मतदान करा का जेव्हा 4 तारखेला रिझल्ट लागेल ना, सकाळी 7 वाजता काउंटिंग सुरू होईल तर चोरून नेलेलं घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे. आणि ते घड्याळ बंद पडलेलं घड्याळ 2 दिवसात पवार साहेबाच्या चरणी यायला आणून द्या लागल. आणि ते घड्याळ एकच माणूस चालू करू शकते, त्याची चाबीच मान्य पवार साहेबाच्या हाती आहे. आणि पवार साहेबाच्याच मतदार महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच्या सभा एवढ्या होतच नव्हत्या. बमाट चक्रा मारून राहिला, इथं सभा तिथं. टार्गेट कोण? पवार साहेब. काऊन टार्गेट पवार साहेबाला करून राहिले माहित आहे? त्याला माहित आहे बंद्या देशाच्या राजकारणात जर आमचे 273 उमेदवार आले नाही आणि 10-15 उमेदवार सरकार स्थापन करायला कमी पडले तर एकच माणूस या राजकारणाच्या आकड्याचा जादूगार आहे, तो म्हणजे माननीय शरद पवार साहेब. माणूस सकाळी पाठवाचा लंकेत, शपथविधी घ्यायचा आणि लंका जाऊन 3 वाजता वापस आणायचा कसा? हे पवार साहेबालेच विचारा. म्हणून पवार साहेबाच्या नांदी जाऊ नका म्हणा. ठीक आहे, आमचं घड्याळ बी वापस आणू आपण. आणि येणाऱ्या 4 तारखेला इंडिया अलायन्सचा एक उमेदवार प्रत्येक ठिकाणी वाढू. आमच्या विदर्भात आता मतदान झालं, ठीक आहे, 11 जागा झाल्या. 11 जागापैकी 8 ते 9 जागा येते. त्याच्यात नितीन गडकरी साहेबाची स्वतःची सीट डामाडोल आहे. एक तर 50,000 पडून नाही तर निवडून येईन असं वातावरण आहे. एवढे लोक चिडून आहे, एवढे लोक चिडून आहे का तुम्हाला मी फिरलो गावोगाव. 3 नंबरचं बटन आहे सुप्रियाताईच्या नावासमोरील. 3 नंबरचं तुतारी वाजवणारा जो माणूस आहे त्या नावासमोरचं चिन्हाचं बटन दाबून तुम्हाला भरघोष मतानं येणाऱ्या 7 तारखेला मतदान करायचं आहे. आणि प्रत्येकानं 10-10 मताची जबाबदारी घ्या. प्रत्येकानं 10 मतदान आपल्या गावातून आपल्या घरातून बाहेर काढा आणि मतदान केंद्रापर्यंत आणा. ही जबाबदारी तुमची आहे. आणि वातावरण अक्षरशः विरोधी आहे. मी चंद्रपूरला सभा झाल्या, तिथचे लोक काय म्हणे माहित आहे? मनगंटीवार साहेबाच्या समोर म्हणे तुमच्याशी वैर नाही पण आम्हाला मोदी नाही पाहिजे. एवढा विरोध. अरे या मोदीनं आता 3 दिवसाच्या अगोदर गुजरातचा पांढरा कांदा 2000 मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिली आणि महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी नाही. आमचा 1,76,000 करोड रुपयाचा सेमीकंडक्टरचा महाराष्ट्रात प्लॅन्ट येणार होता, तो गुजरातला नेला साल्यानं. टाटा एअरबसचा प्लॅन्ट नेला. बरं ते तर सोडा, आमच्या गडचिरोलीत हत्ती होती. हत्ती, ते हत्ती जे आहे का नाही, ते हत्ती त्या मुक्याच्या पोट्याले पसंत आले, ढेबऱ्याले. ते मुक्याचं पोट्ट नाही का आता लग्न झालं त्याच्यासाठी हत्ती नेले. संभाजीनगरचे वाघ नेले. अरे बा सगळेच कोणा याचं दाब त्याचं दाब न साजरा कर. याचं लिपस्टिक घे, तिचे कानातले घे, दुसऱ्याचे नाकातले घे, माया गुजरात साजरा कर. नसन होत आम्हाला सांग. पवार साहेबांना दे म्हणा, गुजरात डेव्हलप करून दाखवतो. दुसऱ्याचं काय नाही घेऊन राहिला तू, इकडून ने तिकडून ने.
म्हणून येणारी निवडणूक ही परिवर्तनाची आहे. आपल्याला मिनिमम बॅलन्स लावलं, अकाउंटवर 1000 रुपये नसन तर 250 रुपयाचा डल्ला मारते. आता मीटर येणार आहे, प्रीपेड मीटर. पैसे टाकले तर लाईन चालू, नाही तर लाईन बंद. घ्या शेकून मग गरम फडक्यानं. जर तुम्हाला गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसेल तर येणाऱ्या 7 तारखेला सुप्रियाताई यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे. मी एवढंच बोलतो. आपले पोटे स्टेटस ठेवते, अबकी बार 400 पार. अबे तुझ्या बापाची कांद्याची बोरी 400 पार नाही चालली, तू का स्टेटस ठेवून राहिला? म्हणून येणारी निवडणूक आपल्या सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, कामगार, बेरोजगार आणि या कष्टकरी शेतकरी मायबापाची आहे. याले न्याय या निवडणुकीतून द्यायचा आहे आणि आपल्याला इंडिया अलायन्सची एक जागा मजबूत करायची आहे. म्हणून बारामतीतून सुप्रियाताईंना जास्तीत जास्त मताने विजयी करा. इथंच मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर प्रदेश युवक अध्यक्ष मुलुक मैदानी तो महबूब शेख आपल्याला मनोगत व्यक्त करतील. महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार महासंसद रत्न आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठ, खरं तर ताईंनी केलेल्या कामाच्या बद्दल आपल्या सगळ्याला माहिती आहे. मी ते सांगून आपला जास्तीचा वेळ घेणार नाही. पण कोल्हे साहेब, मला काही पत्रकारांनी सांगितलं की सगळ्या पक्षातली लोक तुमची गेलीत, आता तुमचं कसं होणार? त्यावेळेला मी त्यांना एवढंच सांगितलं की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि शरद पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही. खरं तर ताईंच्या कामाबद्दल, पवार साहेबांच्या कामाबद्दल आपल्याला माहिती आहे. पण मला वाईट याचं वाटलं, काही गोष्टी ज्या अजितदादा बोलले त्याचं मला वाईट वाटलं. ज्या अजितदादाला पवार साहेबांनी खासदार केलं, राज्यमंत्री केलं, आमदार केलं, मंत्री केलं, 3 वेळा उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं, सगळा पक्ष त्यांच्या हातात दिला. ते अजितदादा भारतीय जनता पार्टीकडे गेल्याच्या नंतर ते अजितदादा म्हणतात की शरद पवार साहेबांची शेवटची निवडणूक कधी आहे? खरं तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्या वडिलाचं छत्र 100 वर्ष जरी आपल्याला असलं तरी ते अजून 10 वर्ष असावं असं आपलं वाटणारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण दादा, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय. अरे तुम्हाला जनाची नाही, मनाची लाज वाटत नाही? एक बाजार बुंडगा उठतो आणि तो म्हणतो शरद पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार बुंडगा घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा, तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ नका. कारण आता भाजपाच्या विकृतीत गेले. केदार साहेब, दादा काय म्हणाले एका भाषणात की मी वरिष्ठाच्या पोटी जन्म घेतला नाही म्हणून मला पद मिळाली की नाही. अहो दादा, तुम्ही नशिबवान आहेत, तुम्ही शरद पवार साहेबांच्या पोटी जन्म घेतला नाही. जर घेतला असता तर सुप्रियाताई सारखं तुम्ही फक्त खासदार राहिला असता, उपमुख्यमंत्री कधी झाला नसता. पवार साहेबांनी सगळं तुम्हाला दिलं. सुप्रियाताईंना काय दिलं? एक लोकसभेचं तिकीट. उपमुख्यमंत्री तुम्हाला केलं. अरे जर 2004 ला 1999 ला पवार साहेबांनी सुप्रियाताईला उपमुख्यमंत्री केला असता तर कुणामध्ये हिंमत होती का विरोध करायची? पण पवार साहेबांनी तुमच्यावर विश्वास दाखवला. पण ताई, हे अजितदादा जे शब्द बोललेत, हे शब्द तोंड जरी केदार साहेब दादाचं असलं तरी हे शब्दाचा बोलविता धनी हा परळीचा धनंजय मुंडे. 19 जानेवारी 2012 ला ज्या वेळेला धनंजय मुंडेंनी स्वतःच्या काका गोपीनाथ मुंडेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यावेळेला त्यांनी केलेलं भाषण आहे की आम्ही कुणाच्या पोटी जन्म घेतला नाही, ही आमची चूक आहे का? हे दादा, तोंड तुमचं पण शब्द परळीवाल्याचे आहेत. आज तुम्ही ईडी सीबीआय मुळे गेला हे आम्हाला माहित आहे, पण तुम्ही पवार साहेबांच्या वर त्या ठिकाणी बोलू नका. आपल्याला एवढंच सांगायचं की आज जी लोक पवार साहेबांच्या वर बोलतायत त्यांना आपल्याला मतदानातून सुप्रियाताईंना त्या ठिकाणी मतदान करून त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. सुप्रियाताईंचं 3 नंबरला तुतारी हे चिन्ह आहे, हे तुतारी हे चिन्ह दाबायचंय. आणि खरं कोल्हे साहेब, इंदापुरात आल्यावर एका गोष्टीचं समाधान वाटलं की अमित शहाला भिवून लोक आपला पक्ष सोडून गेली, पण वाईट काळात भरत शहा आपल्या मदतीला आले.
म्हणजे एका शहाला भिले, पण एक शहा अडचणीच्या काळात आमच्या सोबत आले. आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शहा साहेब, तुम्ही आमच्या सोबत पवार साहेबाला वाईट काळात आलात मदतीला, हे आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सुप्रियाताईला आपल्याला निवडून द्यायचंय का? एवढ्या कमी आवाजात लिंगताई आल्या पाहिजेत. सुप्रियाताईला निवडून द्यायचंय का? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपति शिवाजी महाराज की, देश का नेता कैसा हो, पवार साहब तुम आगे बढ़ो, पवार साहब तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. देशाचे नेते सन्माननीय शरदचंद्र पवारजी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. आपल्या जोरदार टाळ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूयात. आपण बसून घ्यायचंय, ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. या ठिकाणी या मंचावर नरके, सौजन्य डॉक्टर BD गायकवाड, कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार. या देशाचे नेते, तुम्हा सर्वांचं लाडकं दैवत, हॅलो हॅलो फीडबॅक दे जरा, थोडासा वाढवा माझा. या देशाचे नेते, तुम्हा सर्वांचं दैवत, महाराष्ट्राची अस्मिता, जाणता राजा आदरणीय पवार साहेबांचं आगमन झालंय. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी आमच्या दैवतासाठी होऊन जाऊ देत. ही या ठिकाणी इंदापूर नगरीमध्ये भर उन्हामध्ये एवढ्या माझी नजर पुरत नाही तोपर्यंत जमलेली गर्दी दिसते. ही गर्दी हेच सांगते की आमच्या लोकप्रिय लाडक्या उमेदवार महासंसद रत्न माननीय सुप्रियाताई प्रचंड मताधिक्याने निवडून येणार, विक्रमी मताधिक्याने निवडून येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार, शरद पवार. महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. माझ्या तमाम हजारोंच्या संख्येने जमलेल्या मर्द मावळ्यांनो, शूर भगिनींनो, ही इंडिया आघाडीची, महाविकास आघाडीची महावज्रमूठ आहे. आणि या भ्रष्ट केंद्र सरकारने
आमच्या दैवतावर, साहेबांवर, तसेच हिंदू हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धगधगती मशाल हाती घेऊन महाराष्ट्रपणे निर्भीडपणे वार करणारे माननीय उद्धवजी ठाकरे, त्याचप्रमाणे भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं संबंध भारतात संदेश देणारे माननीय राहुलजी गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल यांच्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा दबाव आणला. पण आमचे साहेब हे वादळ आहेत. या वादळा पुढे सगळेजण नेस्तनाबूत होतात. हा इतिहास आहे. साहेबांनी आणि सर्वांनी हा दबाव धुडकावून लावला. या वादळाबद्दल एकच सांगेल, साहेबांबद्दल, या महावादळाबद्दल एकच सांगेल कि समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं. समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे शरद पवार कहते हैं. शरद पवार कहते हैं. आणि मोदीजी, परवा तुम्ही महाराष्ट्रात आला होतात आणि तुम्ही आत्माविषयी बोललात. अहो, आमच्या महाराष्ट्राला किळस आली आणि आमच्या इथे जखम झाली, काळजाला जखम झाली. आमच्या साहेबांविषयी तुम्ही बोललात, हे तुम्ही बोलायला नको पाहिजे होतं. महाराष्ट्राच्या तोही दिवस लक्षात आहे ज्या दिवशी पुण्यात आपण जाहीर सभेत सांगितलं होतं की शरदराव, मैं आपकी उंगली पकड़कर कुछ चीजें सीखा हूं. मोदी जी म्हणाले होते, शरदराव, आपकी उंगली पकड़कर मैं कुछ चीजें सीखा हूं मतलब शिकलात. अहो, आमच्या साहेबांकडे शिकलात आणि त्यांच्याच महाराष्ट्रात हुकलात. हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही. या महाराष्ट्राचं 2 ओळींचं उत्तर ऐकून घेत की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा करून टाकू आम्ही खात्मा. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा करून टाकू आम्ही खात्मा. आमचे साहेबच आहेत या महाराष्ट्राचा खरा आत्मा, या महाराष्ट्राचा खरा आत्मा. आणि आमच्या सर्वांचं उत्तर ऐकून घेत, आमच्या सर्वांचं उत्तर मोदीजी ऐकून घेत की जब से संभला हूं कई हादसों से लड़ा हूं मैं. जब से संभला हूं कई हादसों से लड़ा हूं मैं. अरे उम्र की क्या बात करते हो, तजुर्बे में और विचारों में तुझसे भी बड़ा हूं मैं. तेरे हर वार का पलटवार हूं मैं. यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं. शरद पवार हूं मैं. 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार. 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार. दिल्लीच्या तख्ताला कर्रा झुकवणार. मराठी अस्मितेची धारदार तलवार. कोण? दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. या भ्रष्ट केंद्र सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळलाय, भ्रष्टाचाराचा आगडोंब उसळलाय, बेरोजगारीचा आगडोंब उसळलाय. पण महागाईच्या, भ्रष्टाचाराच्या, बेरोजगारीच्या या अंधारात फक्त एकच दिवा आम्हाला दिसतोय, एकच प्रकाशाचा दिवा दिसतोय आणि त्या दिव्याचं नाव आहे शरद पवार. शरद पवार. संबंध महाराष्ट्रातनं आज एकच आवाज येतोय की अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे. अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे, शेर शिवा पाहिजे. मी सर्वांना विनंती करेन, आमच्या दैवताला आज एक वचन द्यायचंय, आपल्या सर्वांना वचन द्यायचे. आमच्या महासंसद रत्न आदरणीय सुप्रियाताईंना लाखोंच्या मताने, विक्रमी मतांनी निवडून द्यायचंय. आजपासून आपल्या घराघरात जाऊन सर्वांना सांगून प्रत्येकाने 100 जण तयार करायचे. 100 जणांमध्ये साहेब नावाचा विचार पेरायचा आहे. तुम्ही तयार आहात? मग सर्वांनी दोन्ही हात वर करून साहेबांना सांगा की आजपासून आम्ही दिवसाचा रात्रीचे दिवस करू.
आणि या ठिकाणी सर्वांना विनंती करेन, महाराष्ट्र फक्त हेच म्हणतोय की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. सर्वांना विनंती करेन, आमच्या लाडक्या दैवताचं स्वागत या इंदापूर नगरी स्वागत साहेबांचं करायचे. साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी हात वर करावेत, अगदी सर्वांनी, आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट साहेबांसाठी करायचा आहे. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा एकदा सर्वांची वज्रमुठ मला दिसू देत, कारण महाराष्ट्राचा एकच बुलंद आवाज आहे, तो आवाज आपल्याला माहिती आहे. सर्वांची वज्रमुठ दिसू देत, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आणि त्या 7 तारखेला आमच्या महासंसद रत्न माननीय सुप्रियाताईंना प्रचंड मताधिक्याने, विक्रमी मताधिक्याने निवडून देऊन ही तुतारी दिमाखात दिल्लीच्या तख्तात वाजली पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग एकदा गगनभेदी घोषणा द्या, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. यानंतर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट तेजसी आप्पा पाटील या ठिकाणी आपले प्रस्तावित करते. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आपल्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले तुमचे आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब, त्यांच्या सोबत आलेले माजी मंत्री अनिलजी देशमुख साहेब, सुनीलजी केदार साहेब, खासदार अमोल कोल्हे साहेब, परमपूज्य अहिल्यादेवी होळकरांचे थेट वंशज भूषणसिंह राजे होळकर, या सर्वांचं मी इंदापूर तालुक्यात आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि आदरणीय पवार साहेबांना आणि या सर्व नेते मंडळींना आश्वासित करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आदरणीय सुप्रियाताईंना या इंदापूर तालुक्यातून 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य आम्ही देऊ आणि त्यांच्या प्रचंड विजयात सिंहाचा वाटा उचलू असं आपला सर्वांच्या वतीनं त्यांना आश्वासित करतो. वेळ कमी आहे, आता या ठिकाणी बरेच जण वक्ते बोलणार आहेत. मला 2 गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय रोहितदादा पवार यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल मला बोलायचं आहे की या लोकसभेची निवडणूक आदरणीय सुप्रियाताईंच्या रूपाने आपण जिंकणार आहोत. त्याचबरोबर येणारी विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असतील, या सर्व निवडणुका आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आपण जिंकणार आहोत. त्याचबरोबर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवेल आणि त्यावेळेस छत्रपती कारखान्याला पूर्वीचं नावलौकिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी जे जे करता येईल ते सर्व आम्ही कार्यकर्ते करू. पुन्हा एकदा आपल्याला आदरणीय सुप्रियाताईंचं जे चिन्ह आहे की तुतारी फुंकणारा माणूस, या चिन्ह समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं असं आवाहन करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि सर्व व्यासपीठ, आज आपण सर्वजण सुप्रियाताईंना मतदान का करायचं हे बऱ्याच वक्त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु मला फक्त इथे एकाच गोष्टीचं माहिती या जनतेला द्यायची आहे की असंच म्हणतात की इंदापूर शहराला पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी काय दिलं, परंतु आज मी एक गोष्ट सांगतो की
या इंदापूर शहराची अंडरग्राऊंड ड्रेनेजची 90 कोटीची योजना गेली 4 वर्ष सरकार दरबारी पडून होती. परंतु जेव्हा पवार साहेबांनी या जिल्ह्याचा आढावा घेतला त्यावेळेस इंदापूर शहराची योजना पेंडिंग का राहिली हे विचारल्यानंतर तिथं त्यावेळेस नगरपालिकेची परिस्थिती TS साठी पैसे आणि 10% नफा फंड भरायला नव्हता. तर पवार साहेबांनी त्या अधिकाऱ्यांना सांगून TSची फी DPDCतनं देण्यासाठी सांगितली आणि येणारी 10% ही लोकवर्गणी आहे, ही जेव्हा फंड येईल त्यावेळेस नगरपालिका भरेल आणि त्यानंतर ती योजना आमची मार्गी लागली. आज 2 वर्षांनी त्याच्यासाठी 60 कोटी रुपये मंजूर झाले. काही माणसं न बोलता बरंच काही देऊन जातात. अशाच एका व्यक्तिमत्वापैकी शरद पवार साहेब आहेत आणि दोन्ही आज महाराष्ट्रातले दोन्ही बुलंद खासदार इथं या स्टेजवर उपस्थित आहेत. आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे आहेत. मी फक्त एवढंच या इंदापूरकरांना आव्हान करेल की या शहराचं भवितव्य घडवण्यासाठी आपण आदरणीय सुप्रियाताईंना 7 तारखेला भरभरून मतदान करा. 3 नंबरचा बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमत देऊ एवढं या निमित्तानं आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर होळकर साहेब मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. येळकोट 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 येळकोट. आदरणीय पवार साहेब, आपल्या बारामती लोकसभेच्या उमेदवार आदरणीय सुप्रियाताई आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, आज या महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती पाहिल्यानंतर आणि या निवडणुकीचं वातावरण पाहिल्यानंतर मला इतिहासातला एक प्रसंग आठवतो आणि तो मी अगदी थोडक्यात इथं सांगणार आहे. या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब आला शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा पराजय करण्यासाठी. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता, संभाजी महाराजांचा छळ करून त्यांनी त्यांचा अंत केलेला होता. पण तरी सुद्धा ही महाराष्ट्राची माती त्या औरंगजेबाच्या विरोधात लढत होती. अनेक सरदार औरंगजेबाचे इथं या महाराष्ट्राच्या मातीत गाडले गेले. त्यावेळेला औरंगजेब त्याच्या सरदारांना म्हणाला की अपने पास सारी संपत्ती है, एवढी मोठी युद्ध सामग्री आहे, एवढं मोठं सैन्य आहे, सगळी ताकद आहे, पैसा आहे, मग का हे मराठे आपण पराजित करू शकत नाही, का या महाराष्ट्रातल्या लोकांना आपण हरवू शकत नाही. त्यावेळेला औरंगजेबाचा एक सरदार त्याला म्हणाला की आपल्याकडं पगारी सैन्य आहे, आपल्याकडं नोकर आहेत, त्यांना पैसे देऊन आपण आपल्या बरोबर आणलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे स्वाभिमानी मावळा आहे, स्वाभिमानी सैनिक आहे. आणि तशीच परिस्थिती आज या महाराष्ट्रात झालेली आहे. मोठमोठे सगळे नेते बीजेपीने जरी पळवले असतील तरी या साहेबांनी आपल्या मातीतले अनेक मावळे या महाराष्ट्रासाठी उभे केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या महाराष्ट्रातला स्वाभिमान आज जिवंत असताना आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि हे शक्य झालं ते फक्त आणि फक्त पवार साहेबांच्यामुळं. त्यामुळं मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, कुणाला कुठं जायचं तिकडे जाऊ द्या. अनेक पैलवान आणि अनेक गडी पवार साहेबांनी या मातीत नव्यानं तयार केलेले आहेत. त्यामुळे येत्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय आपलाच आहे. मोदीजींनी 2014 मध्ये आपल्याला सांगितलं अच्छे दिन आएंगे. फार वेळ मी इथं घेणार नाहीये. रोजगाराची आमिष दाखवली, शेतकऱ्यांना आमिष दाखवली, पण त्याचं काय झालं ते आपण इथं जाणून आहोत. आज तेच मोदीजी आपल्याला 10 वर्षानं सांगतायत की आम्ही 80 कोटी लोकांना राशन देऊ. ज्या मोदीजींनी त्यावेळेला सांगितलं की शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू, तरुणांचे रोजगाराचे प्रश्न मार्गी लावू, त्याच मोदीजींच्यावर आज वेळ आली आहे की फुकट राशन आम्ही देऊ. आता या स्वाभिमानी जनतेने ठरवायचं आहे की आपल्याला रोजगार पाहिजे, आपल्याला स्वाभिमानाने शेती करायची आहे का यांचं फुकटचं राशन घेऊन आपल्याला यांच्या गुलामीमध्ये जगायचं आहे. आणि ती वेळ आज आलेली आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना या मंचाच्या माध्यमातून विनंती करतोय की यांच्या फुकटच्या आश्वासनांना, भूलथापांना आपण बळी पडू नका. आज या देशामध्ये ज्या वेळेला यांच्याकडे विकासाचे मुद्दे राहिले नाहीत,
केलेले कामं सांगायचे मुद्दे राहिले नाहीत, त्यावेळेला हे धर्मामध्ये जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करू लागलेत. मला एकानं सांगितलं, मला बरेच फोन आले, मला ते म्हणाले की अहो आपण अहिल्यादेवींचे वंशज, आपण मल्हाररावांचे वंशज, आणि आपण तिकडे गेलात, आपण भाजपमध्ये असायला पाहिजे होतात. मला त्यांना एकच विचारायचं आहे, का हिंदुत्वाचा ठेका फक्त भारतीय जनता पार्टीनं घेतलाय का? फक्त भाजप हिंदुत्ववादी आहे का? आम्हाला अभिमान आहे, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण महाराष्ट्राचं हिंदुत्व, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं हिंदुत्व हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं होतं. सर्वांना सोबत घेऊन, सगळ्या जातीपाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचं हिंदुत्व आपल्याला शिकवलं. त्यामुळे मला त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही हिंदुत्वाचं सोडून द्या, तुम्ही केलेल्या कामांवर बोला. मोदीजी राम मंदिरावर बोलतात, मला त्यांना हेच सांगायचं आहे, मोदीजी राम के नाम पर नहीं, आप काम के नाम पर अगर हिम्मत हो तो वोट मांग के दिखाइए. आपल्या मराठ्यांमध्ये, धनगरांमध्ये, ओबीसीमध्ये भांडणं लावली. गुन्ह्या गोविंदानं महाराष्ट्रामध्ये सगळ्या जातीपाती धर्माची लोक इथं राहतात. आज कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीच्या बाजूने उभे आहेत. तितक्याच जबाबदारीनं मी सांगतोय की आम्ही सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने उभे आहोत, कारण ही लोकसभेची निवडणूक नसून लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. गृहीत कुठेतरी आपल्या सर्वांना धरलं जातं. 2014 मध्ये धनगर समाजाला सांगितलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. काय झालं त्या आश्वासनाचं? आज 10 वर्ष होऊन गेली. चारा योजना असतील, घरकुल योजना असतील, अनेक गोष्टींची आश्वासनं दिली, पण एक सुद्धा गोष्ट इथं पूर्ण झाली नाही. मला माझ्या सर्व धनगर बांधवांना आणि मराठा बांधवांना हेच सांगायचं आहे की ही लोक आपल्याला कुठेतरी गृहीत धरतात. आपण दिली त्यांना साथ मागच्या 10 वर्षामध्ये, पण काय मिळालं आपल्याला? मग असंच जर इथून पुढे सुद्धा आपण करत राहिलो तर ही लोक तुम्हाला गृहीत धरायला सुरू करतील. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आपले प्रश्न जर मार्गी लावायचे असतील तर येत्या लोकसभेमध्ये आपल्याला कुठेतरी परिवर्तन घडवायचं आहे. मला चांगलं आठवतंय, ज्या भाजपला मागच्या 2 टर्म मध्ये तुम्ही मेजॉरिटी दिली, त्या भाजपच्या एक सुद्धा खासदाराने संसदेमध्ये ना धनगर समाजाचा प्रश्न मांडला ना मराठा समाजाचा प्रश्न मांडला. पण एकच खासदार तिथं होता की ज्याने अगदी ताकदीनं आपला प्रश्न मांडला. ते खासदार म्हणजे सुप्रियाताई सुळे. अनेक प्रश्न असतील तिथं, ऊर्जेचा प्रश्न असेल, इंधनाचा प्रश्न असेल, शेतीमालाचा प्रश्न असेल, हे सगळे मुद्दे ताईंनी तितक्याच ताकदीनं मांडले. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की ही महाराष्ट्राची भूमी ताराराणींची भूमी आहे, सावित्रीबाई फुलेंची भूमी आहे, अहिल्यादेवींची भूमी आहे. आणि म्हणून जर आपले प्रश्न, आपला स्वाभिमान टिकवून ठेवायचा असेल, लोकसभेमध्ये आपले प्रश्न मार्गी लावायचे असतील, तर त्यासाठी एक आणि एकच पर्याय आपल्याला दिसतो आणि तो म्हणजे सुप्रियाताई सुळे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला सुप्रियाताई सुळे यांच्या नावासमोरील तुतारी घेतलेला माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून सुप्रियाताईंना आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करायचा आहे. आणि हीच परिस्थिती संबंध महाराष्ट्रामध्ये असणार आहे, कारण महाराष्ट्राचं वारं फिरलंय. मी फार वेळ न घेता आपल्याला विनंती करतोय की ही लोकसभेची निवडणूक आपण हातात घ्यावी आणि यावेळेला या गुर्मी भाजपच्या सत्तेला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जर तुम्ही हात लावाल तर महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता हे खपवून घेणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्याला पोलिसांनी विनंती केली आहे की 2 वाजेपर्यंत सभा उरकायची आहे. त्याच्यामुळे मी फार वेळ भाषण करणार नाही, पण 3 वेळा मोठ्या संख्येने आपण मला मतदान करून या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी दिली, याबद्दल तमाम इंदापूरकरांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि इथे जेव्हा जेव्हा मी इंदापूरला येते, इथे आवर्जून स्वर्गीय शंकरराव पाटील, स्वर्गीय गणपतराव पाटील आणि त्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी इंदापूरमध्ये चांगलं काम केलं, विकास केला. आणि अनेक वर्ष एक टीम म्हणून आम्ही सगळे काम करतच होतो आणि इथूनही पुढे आम्ही राहू. अनेक गोष्टी टीका टिप्पणी होत असतात, त्याच्यावर मी काय बोलवत बसणार नाही, कारण का इंदापूरकरांना माहिती आहे की एक तर विकास कोणी केला आहे
आणि मी महिन्यातून किती वेळा इंदापूरला येते, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी पडणार नाही. फक्त एक गोष्ट मी इंदापूरकरांना जबाबदारीने सांगते की पाण्याच्या बद्दल प्रचंड उलटसुलट भाषणे इंदापूर आणि दौंडमध्ये होत आहेत. दौंड, इंदापूर, बारामती किंवा बारामती लोकसभा मतदारसंघात कुणालाही पाण्याची धमकी कोणी दिली तर त्याचा नंबर मला पाठवा. कारण हे पाणी कुणाच्या घरचं पाणी नाहीये. पाणी हा राज्याचा विषय आणि संविधानाच्या चौकटीत राहून राज्य करायचं असेल तर पाण्यावर हक्क सरकारचा नाही, या देशातल्या शेतकऱ्याचा अधिकार हा पाण्यावर पहिला आहे. त्याच्यामुळे सत्तेत असलेले कोणी लोक तुम्हाला जर सांगत असतील पाणी कमी होईल, बंद होईल, विश्वास ठेवू नका. आणि म्हणूनच मी सांगते त्यांना मतदान का नाही करायचं, कारण का 400 पार जर ते झाले तर संविधान बदलायचं पाप त्यांच्या मनात आहे. हे दोन खासदार त्यांचे बोललेले आहेत. आणि संविधान बदललं तर मग असली भाषणं ना पाणी बंद करू, हे करू, याच्यातून होतात. त्याच्यामुळे एक तर ते 400 पार होतच नाहीत, ते 100 का 200 पार पण होतील का नाही असा प्रश्न आहे. हे यांचेच सर्वे सांगतात काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यात काय फार पडत नाही. पण मी एक गोष्ट जबाबदारीने तुम्हाला सांगते की इंदापूरकराला एकही थेंब पाणी आम्ही कमी पडू देणार नाही. हे रेकॉर्ड करून ठेवा. आणि जर कोणी धमकी दिली तर माझा मोबाईल द्या, तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे. आपलं चिन्ह बदललंय, का बदललंय वगैरे सगळ्यांना माहिती आहे. मी काय आता कथा ती सांगत बसत नाही. पण आपलं चिन्ह हे 3 नंबरला आहे. 3 नंबरला 3 आहेत बट पॅनल, त्यातल्या पहिल्या पॅनलवर 3 नंबरला आपलं आहे. 3 नंबर म्हणजे सुप्रिया 3, शरद 3, पाटील, गणेश 3, पवार 3, अमोल 3, मारुद्र 3, तुतारी 3, काँग्रेस 3, विजय 3, गुलाल 3. त्याच्यामुळे ते सगळं जमून आलंय व्यवस्थित. 3 नंबरचं बटन दाबायचं आणि माझं नाव आहे फक्त तिकडे. मी काय फार लांब लावत बसले नाही. त्याचं नाव आणि त्याचं नाव, माझी ओळख सुप्रिया सुळे आहे. माझं नंबर 3 सुप्रिया सुळे. त्याच्यानंतर माझा आजचा फोटो जुना नाही लावला. तू म्हणलं ताई तर अशीच दिसत नाही, ताई जशी दिसते तसाच फोटो. त्या शेजारी तुतारी वाजवणारा माणूस आणि त्याच्यानंतरचं ते बटन ते दाबा. आणि ह्या देशाच्या संविधानासाठी, इंदापूरच्या विकासासाठी तुतारी वाजवणारा माणसाचं चिन्हचं बटन दाबून पुन्हा एकदा ह्या भागाची लोकप्रतिनिधी आणि आपली सेवा करायची संधी द्या. एवढीच विनम्र विनंती करते. रामकृष्ण हरी. आणि अमोल दादांना विनंती करते की आपण भाषण करा. महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार लोकसभेतल्या आमच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख, माजी पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार, व्यासपीठावरील सगळे मान्यवर, कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे सगळ्यांचा नामोल्लेख टाळतोय, पण तरी सुद्धा आवर्जून भूषणराजे होळकर आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. कारण लोककल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे, ही संकल्पना ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मातीत प्रत्यक्षात आणून दाखवली, त्या घराण्याचं रक्त आपल्या धमन्यांमध्ये सळसळतंय. आणि आपण इथे उपस्थित राहणं आणि सक्रियपणे या प्रचारात सहभागी होणं हे खूप आश्वासक, खूप दिलासा देणार. आणि इथं उपस्थित असणाऱ्या 2 माणसांचा फार आवर्जून उल्लेख करावा लागेल. आधी सुनीलजी केदार साहेब आणि मान्य अनिल बाबू देशमुख, आपल्या दोघांचा फार महत्वाचा उल्लेख यासाठी करावा लागेल भावांनो की 27 जूनला एक भाषण झाल्यानंतर भूमिका बदलणारे बडे बडे नेते आपण पाहिले, पण दबाव आला तरी सुद्धा हा महाराष्ट्र स्वाभिमानानं लढतो
हे या दोन माणसांनी दाखवून दिलं. हे या दोन माणसांचं कौतुक. आणि म्हणूनच फार जास्त वेळ बोलणार नाही. विशेषतः इंदापुरात येऊन बोलत असताना साहेब 70,000चा फार महत्वाचा विषय इंदापुरात प्रत्येक वेळी कराळे मास्तर घ्यावा लागतो. म्हणजे गमती बघा काय काय 70,000च्या इंदापुरात. हा अहो चांगलं बी बोलतो. इंदापुराने गेल्या वेळी लीड किती दिलं ताईंना? आदरणीय पवार साहेबांनी जी ऐतिहासिक शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ती किती केली? यामध्ये आता महत्वाची भूमिका बघा, नीती आणि नियत या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. एकीकडे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ऐतिहासिक 71,000 कोटींची कर्जमाफी केली, म्हणून आजही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या काळजात पवार साहेबांचं तेच स्थान कायम आहे. आणि दुसरीकडे 27 जूनला भोपाळमध्ये देशाचे माननीय पंतप्रधान 70,000चा आकडा कुठल्या तरी वेगळ्या विषयात बोलले आणि भूमिका कोणी बदलली आणि त्यांची आता आपल्या काळजात काय जागा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तिकडं पंतप्रधान म्हटले 70,000 कोटीचा घोटाळा, बोलले का नाही? आपण काय बोललो का? कोण बोललं? मग माननीय पंतप्रधान बोलल्यानंतर जे भूमिका बदलतात आणि भूमिका बदलल्यानंतर त्या दिवशी खरोखर मी हे जे विधान जेव्हा ऐकलं, वावराचं वाळवंट करण्याची जेव्हा भाषा, वावराचं वाळवंट होईल ही जेव्हा भाषा वापरली जाते, तेव्हा खऱ्या शेतकऱ्याच्या काळजाला काय घरं पडतात हे त्या शेतकऱ्याला ठाऊक असतं. आणि जो कुणी अशी जर नियत ठेवत असेल, जर कुणी अशी अपेक्षा, असा कुणी शब्द बोलत असेल, तर त्या माणसाला सच्चा शेतकरी कधीच साथ देणार नाही. कारण सच्च्या शेतकऱ्याला आता माहिती आहे, घड्याळाला मत म्हणजे, घड्याळाला मत म्हणजे कुणाला मत? घड्याळाला मत म्हणजे कुणाला मत? मग विचार करा, जे शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होते, वर्षभर आंदोलन करत होते, 750 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. हा कोणामुळे गमवावा लागला? मोदी सरकारच्या या धोरणांमुळे गमवावा लागला. जे शेतकरी आंदोलन करत होते, भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्यानं निर्घुणपणे त्यांना गाडी खाली चिरडलं. ही शेतकऱ्यांची नीती ज्या मोदी सरकारची आहे, ज्या भारतीय जनता पक्षाची आहे, त्या भारतीय जनता पक्षाची चावी आजकाल घड्याळाला लागती असं म्हणतात. मग घड्याळाला मत कसं द्यायचं भावांनो? पण एक गोष्ट मात्र तेवढीच करा, एवढं सांगून फक्त आपली रजा घेतो. गेले 2-3 दिवसापासून इथं फोन लय वाढले असते. हा वाढले का नाही? आणखी 2-4 दिवस फोन वाढतील. आजचा दिवस, उद्याचा दिवस, लई फोन वाढतील, लई दबाव येईल. या सगळ्या गोष्टी येतील जेव्हा फोन आला ना, तुला सांगितलं ना तेवढं बघून. प्रामाणिकपणे एवढंच म्हणा, हाच दम केंद्र सरकारला द्या ज्यांनी आमच्या खताच्या किमती वाढवल्यात. हाच दम मोदी सरकारला द्या ज्यांनी आमची कांद्याची निर्यात बंद केली. हाच दम सरकारला द्या ज्यांनी आमच्या दुधाचा भाव पाडून ठेवला. जर दम द्यायचाच असेल तर लोकांचं भलं होईल अशा ठिकाणी दम दिला तर लई बरं वाटेल. एवढं प्रामाणिकपणे सांगा. आणि हे प्रामाणिकपणे सांगत असताना हे विसरू नका भावांनो की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची तुतारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी. आज अभिमान वाटतो इंदापुरात येऊन या सभेमध्ये आपल्याला संबोधित करत असताना, कारण मी एका अशा उमेदवाराचा प्रचार करतोय, मी अशा खासदारांचा प्रचार करतोय की आमच्या ताई जेव्हा संसदेत बोलायला उभ्या राहतात तेव्हा पंतप्रधानापासून ते विरोधी पक्षातल्या प्रत्येक खासदाराला कान देऊन ऐकावं लागतं. अख्खा देश त्यांचं भाषण ऐकत असतो, अख्खा देश त्यांचे विचार ऐकत असतो. आणि या पद्धतीनं जेव्हा हिरा गवसतो ना आपल्याला हिरा,
माझ्या भावांनो, जेव्हा हिरा गवसतो तेव्हा हिरा जर मुठीत असला तर कधी सोडतोय का ताई? हा, हिरा सापडला तर सोडाल का कधी हातातून? नाही ना. मग ज्या सुप्रियाताईंमुळे देशात आपल्या मतदारसंघाची मान उंचावली जाते, तो सुप्रियाताईंच्या रूपानं हा हिरा तुमच्या हातात आहे, हिरा तुमच्या मुठीत आहे. आणि कायम मी एक गोष्ट सांगतो, लेकीचा बाप आहे म्हणून सांगतो, जगात असा एकही बाप नसेल की लेक जन्माला आल्यानंतर तिला पहिल्यांदा कुशीत घेतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत नाही. आणि जगात असा एकही बाप नसेल लेकीची पाठवणी करताना जो भाऊक होत नाही. आणि त्यामुळं लेक ही बापाचा जसा अभिमान असते, त्याच पद्धतीनं सुप्रियाताईंनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा अभिमान अख्ख्या देशात उंचावलाय. आणि त्यामुळे ही तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी भावांनो. चूक करू नका. 7 तारखेला अजिबात चूक करू नका. हा, पण माननीय पंतप्रधानांचं म्हणणं जरूर ऐका. खरं सांगतो पत्रकार बांधवांनो, पण कधीच ऐका, आजचं नाही, 2014चं ऐका. 2014ला माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं, जाताना मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. सांगितलं होतं का नाही? होतं का नाही? आता 7 तारखेला मतदानाला जाताना त्याच गॅस सिलेंडरला, त्या गॅस सिलेंडरच्या बाजूला खताची गोण ठेवा. त्याच्यावर त्यांचा फोटो आता नसल, पण त्या गॅस सिलेंडरच्या बाजूला एक खताची गोण ठेवा. त्या गॅस सिलेंडरची 400 रुपयाहून 1200 रुपये किंमत झाली. आमच्या खताच्या गोणीची 450 रुपयाहून 1600 रुपये किंमत झाली. त्यामुळे गॅस सिलेंडरला 3दा नमस्कार करा, खताच्या गोणीला 3दा नमस्कार करा. आणि मतदान केंद्रात जाऊन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबा. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर आप्पासाहेब जगळे आपल्याला मार्गदर्शन करतील. बारामती सभेच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तुम्हा आमचा सर्वांचे आदरणीय पवार साहेब, सन्माननीय व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, आज आपण साहेब एक सुद्धा लोक जवळजवळ 3 तास बसलेत, पण तुमच्या प्रेमापोटी या ठिकाणी एक सुद्धा माणूस या ठिकाणी हल्लेला नाही. याचे एकमेव कारण आहे, गेल्या 6 महिन्यापासून साहेब ह्या लोकांनी ठरवलेलं आहे की तुतारी वाजणाऱ्या माणसाला आपण मतदान या ठिकाणी करणार आहे म्हणून. फक्त 7 तारखेची वाट पाहतायत आणि 7 तारखेच्या नंतर या लोकांना धमक्या दिल्या जात आहेत की 7 तारखेनंतर तुम्हाला कोण आहे. मित्रांनो, 7 तारखेनंतर कोण आहे तर महाराष्ट्राचा वस्ताद आदरणीय पवार साहेब आहे. हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आम्ही धमक्याला घाबरणार नाही, आम्ही तुमच्या कशाला घाबरणार नाही. या लोकांनी ठरवले की महाराष्ट्राचा सह्याद्री पर्वत 1 इंच सुद्धा हलवून द्यायचा नाही. हा महाराष्ट्राचा सह्याद्री पर्वत जागच्या जागेला राहिला पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय सर्वसामान्य लोकांनी साहेब घेतलेला आहे. आज आपण पाहतोय साहेब, जास्त काय बोलत नाही, वेळ खूप झालेला आहे, परंतु आपल्याला या 2 दिवसामध्ये एवढी काळजी घ्यायची. साहेब, हा 15 दिवस कार्यकर्ता मनापासून झाटला, कुठल्याही प्रकारची अपेक्षा केली नाही. जे आहे ती खाल्लं, स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून हे लोक फिरली, परंतु सुप्रियाताईचा प्रचार या ठिकाणी केलेला आहे. पण आपल्याला राहिलेल्या 2 दिवसामध्ये हे काळजी घ्यायची गरज आहे की उद्यापासून किंवा आज संध्याकाळपासून सुरू होणार आहे, घ्यायचं, पण बटन कुणाचं दाबायचं, सुप्रियाताईच्या तुतारी वाजणार. आलेले पैसे कुठून आलेत हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळं मला कार्यकर्त्याला विनंती करायची की आपला हा महाराष्ट्रातला मातीतला शेतकरी आहे,
या महाराष्ट्रात जन्मलेला आपण सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले या ठिकाणी मतदार आहे. मतदार बंधू भगिनींना मला एवढे विचार करायचा आहे, विचार सांगायचा आहे की खऱ्या अर्थानं साहेबांनी गेल्या 50 वर्षामध्ये आपली प्रामाणिकपणे सेवा या महाराष्ट्रात केलेली आहे. आज या वयामध्ये साहेबांच्या पायाकडे पहा पायाकडे. आज ते पाय सुजलेले आहेत आणि मतदानाला जाताना सुद्धा या पायाची आठवण करा, या जमिनीची आठवण करा आणि सुप्रियाताईला निवडून द्या. एवढंच मी ठणकावून सांगतो. आणि उद्या 7 तारखेनंतर ज्यावेळेस निवडणूक होईल, हा आप्पासाहेब जगदाळे तुमच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा राहतो. कोणत्याही संकटाला न घाबरता. अरे कोण माणसं जन्माला आली, मुंगी सुद्धा चावते, आम्ही तर हत्तीसारखी माणसं आहे. काय तुमचं धाडस आहे या लोकांना त्रास द्यायचं. आणि आमच्या माग हा महाराष्ट्राचा सह्याद्री पर्वत आहे, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. अशा धमक्या देऊ नका, एवढंच या ठिकाणी ठणकावून सांगतो. आणि माझा सुद्धा घसा बसलाय साहेब. मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण 15 दिवस व्यवस्थितपणे प्रचार केलाय, राहिलेत आता 2 दिवस. आपण लक्ष देऊन या ठिकाणी राहिलेल्या वेळामध्ये सुप्रियाताईंसाठी, साहेबांसाठी आपण सगळेजण रात्रीचा दिवस करू आणि चांगल्या मतानं या इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रियाताईला लीड देऊ. साहेब, शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे, हे निवडणूक झाल्यानंतर आमच्या पाण्याचा प्रश्न तेवढा सोडवला पाहिजे. दुसरा प्रश्न आहे की आमचे बुडीत बंधारे, भीमा नदी वाचतील, नीरा नदी वाचतील, याची दुरुस्ती झाली पाहिजे. अनेक वर्ष या सरकारने या ठिकाणी लक्ष दिलं नाही. गेले 7-8 महिने या सरकारने निवडणुका, फोडाफोडी एवढंच राजकारण केलंय. जनावराला वैरण नाही याकडे लक्ष नाही, प्याला पाणी नाही याकडे लक्ष नाही. तर साहेब, आमची हात जोडून तुम्हाला विनंती आहे, आमचे बंधारे जून महिन्याच्या आत ही निवडणूक झाल्यानंतर दुरुस्त झाले पाहिजे. ते कसेही असू द्या, खाजगीतून करा, सरकारी यातून करा, पण नीरा नदीवरले बंधारे, भीमा नदीवरती बुडीत बंधारे झाले पाहिजे. आणि येणारं पाणी खडक वसल्याचं असो, कुठलंही असो, या लोकांना वेळेवर मिळावं एवढीच अपेक्षा या लोकांची आहे. आणि मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, 7 तारखेला मी विश्वास देऊ का साहेबाला? मी विश्वास देऊ का साहेबाला? तुमच्या वतीनं विश्वास देऊ का साहेब? हा मतदारसंघ 100% तुम्हाला लीड दिल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही हात वर करून सगळ्यांनी विश्वास द्या साहेबाला. आम्ही प्रामाणिकपणे काम करू, कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, हा सुद्धा विश्वास साहेबांना द्या. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पासाहेब. यानंतर ज्येष्ठ नेते माननीय बाबासाहेब चौरे हे आपल्याला मार्गदर्शन करतील. माननीय बाबासाहेब चौरे. आपल्या सर्वांचे, शेतकऱ्यांचे जाणते राजे, 84 वर्षाचा योद्धा की ज्याच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या 68 वर्षाच्या माणसाला हत्तीचं बळ येतं, ते आपले सर्वांचे, शेतकऱ्यांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या लाडक्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे, या व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री अनिलजी देशमुख साहेब आणि या व्यासपीठावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष ॲडव्होकेट तेजस्वी पाटील, कार्यकारी अध्यक्ष गंगावळणचे आपले महारुद्र पाटील, ज्यांनी आपल्याला भिवू नका अशा पद्धतीचा आधार दिला, त्या या तालुक्याचे वस्ताद माननीय आप्पासाहेब जगदाळे पाटील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तरुण मंडळ आणि माझी शेतकरी बंधूंनो, आज 35 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये स्वखर्चाने स्वनिष्ठेनं काम करत असून सुद्धा या नवीन झालेल्या पक्षाची धुरा पुन्हा सांभाळण्यासाठी शरदचंद्र पवार साहेबांच्या या स्वच्छ पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना अटल बिहारी वाजपेयींनी भयमुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत नारा दिला आणि आमच्या सारख्या तरुणांनी वाहून घेतलं. त्यांना 2 खासदाराच्या असताना सुद्धा पंतप्रधानापर्यंत देण्याच्या देशाच्या तरुणांनी काम केलं. आता काही लोक बोलतात तुमचे तर 10 लढवतात, कसं होणार? अरे आमचे 10 असू दे, 2 वरून जर पंतप्रधान
ह्या देशाचे नागरिक करू शकतात, तर 10 वरून पुन्हा एकदा कामाला सुरुवात करून नक्की आम्ही या पवार साहेबांना एकदा पंतप्रधान करून दाखवू या जिद्दीनं पवार साहेब ही दाढी राखली आहे. मी आयुष्यात कधी दाढी नव्हती. भ्रष्टाचार मुक्त सरकार, अटल बिहारींचं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. एक खासदारासाठी घोडेबाजार केला नाही. सरकार सोडलं, जनतेमध्ये आले, त्यांना तुम्ही पुन्हा पंतप्रधान केलं. त्या सरकारचे पुढच्या पिढीचे ह्या देशाचे प्रधान सेवक काय करतायत, याच्या मागे ईडी लाव, त्याच्या मागे CBI लाव, त्याला धमकव, त्याला जवळ घे, त्याच्याशी हितकुज कर, त्यांचा दाढीवाला दुसरा डायलॉग कर, तू किती गेले मग डील कर, आणि त्यांना आपल्या मांडी शेजारी बसव, त्यांना सत्तेचं गाजर दाखव, त्यांच्या सत्ता दे, आणि त्यांना आपल्या भ्रष्टाचाराचं पांघरून घालून भ्रष्टाचाराची ही एक मायभूमी भारतीय जनता पार्टीला बनवली. भ्रष्टाचाराचा आधारस्तंभ भारतीय जनता पार्टी झाली. अशा माझ्यासारख्या शुद्ध चारित्र्याच्या माणसाला तिथं दम घुटवणारी घटना झाली. म्हणून परवा साहेबांना फोन केला. तुमचा पक्ष नवीन आहे, तुमच्या पक्षातनं ज्याच्यावरती ईडीच्या चौकशा आहेत ते सगळे आता तुमच्या पक्षाला सोडून भारतीय जनता पार्टीत गेलेत. त्या राजकारण्यांच्या ह्याच्यामध्ये माझ्यासारख्या प्रामाणिक माणसांचा दम घोटतोय. याला श्वास घेण्यासाठी पक्ष कुठला पाहिजे, तर जो पक्ष स्वच्छ झालाय, जो पक्ष प्रदूषितापासून मुक्त झालाय, अशा पक्षामध्ये, भ्रष्टाचार मुक्त पक्षामध्ये मी मोकळा श्वास घेण्यासाठी, शरद पवारांसारख्या 85 वर्षाच्या योद्ध्याला साथ देण्यासाठी 68 वर्षात माझ्या हत्तीचं बळ आलं. आणि साहेब आपल्या विद्यापीठाच्या शाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन तो चाललाय. त्या शेतकऱ्याच्या साथ देण्यासाठी कोणतंही पद, कोणताही पैसा, कोणतीही गाडी, कोणतंही घोडं काय आम्हाला नकोय. अशा असताना सुद्धा काम करण्यासाठी तुमच्याकडे आलोय. शेतकऱ्यांना हे देशामध्ये स्थान मिळावं, शेतकरी सुखी तर देश सुखी, ही कल्पना साकार करण्यासाठी तुमच्याकडे आलोय. तुम्ही मला 81 साली आजच या वेळेला स्वयंवर मंगल कार्यामध्ये धोंडेबदाजीबा खोमडे स्वतंत्र सैनिकाच्या निमंत्रणाला मान देऊन अक्षदा टाकून मला एक आशीर्वाद दिला होता. आज 43 वर्ष झाली साहेब, त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा मला तुम्ही तुमचे हा जो स्वप्न आहे शेतकऱ्यांना सुखी करायचं, त्याच्यासाठी आशीर्वाद द्या. ह्या कार्यकर्त्यांबरोबर कोणतेही अपेक्षा न ठेवता काम करीन. आणि आपल्या जे महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा परवा अपमान देशाच्या पंतप्रधानांनी केला, भटकता आत्मा, अतृप्त आत्मा, ही जी संज्ञा दिली साहेब, ती महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनाला ठेच पोचणारी घटना आहे. येत्या 7 तारखेला आपण तुतारीच्या चिन्हावर बटन दाबून सुप्रियाताईला तर विजयीच कराल, पण ह्या इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवाराला विजय करून आपल्याला हे पवार साहेबांना ज्यांनी हिणवलं त्यांना अब की बार 400 पार म्हणलंय. पण आता जनता म्हणते अब की बार यांना हद्दपार. तुम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा करतो. रजा घेतो साहेबांना पुढच्या रस्त्यावर जायचं असल्यामुळं जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. धन्यवाद चौरे साहेब. यानंतर माजी मंत्री माननीय अनिलजी देशमुख साहेब आपल्याला संबोधित करतील. या ठिकाणी एक प्रवेश आहे भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये या ठिकाणी बाबासाहेब चौरे यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये माननीय बाबासाहेब चौरे यांचा पक्ष प्रवेश होतोय. त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये सहर्षाचं स्वागत, सहर्षाचं स्वागत. यानंतर देशाचे नेते, शेतकऱ्यांचा जाणता राजा, माजी कृषी मंत्री पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. आवाज सध्या कसा बसलाय.
आणि त्यामुळे अडचण आहे. महाराष्ट्राच्या साधारणतः 41 सभेमध्ये मी भाषण करून आलो आहे आणि त्यामुळे साहजिकच हा होणारा सतत भाषण आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कुठे ना कुठे गळ्यावर होतो आणि आज मी त्या स्थितीत आहे. आज लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी आपण सगळे एकत्र आलो. ही निवडणूक देशाची आहे आणि देशाला एक नवीन दिशा देणं, नवीन रस्ता दाखवणं हे करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देशामध्ये अनेक पक्ष आहेत. त्याच्यापैकी भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे आणि त्यांच्या हातामध्ये देशाचं राज्य आहे. आमचा प्रयत्न आहे की त्यांना सवन देशाचा अधिकार दिल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी पावलं टाकली, निर्णय घेतले, त्यामुळे समाजाचा मोठा वर्ग आज अस्वस्थ आहे आणि म्हणूनच हे सवन देशाचं राजकारण योग्य रस्त्यावर कसं आणता येईल त्याचा विचार आम्ही व्यक्त करतो. वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्र बसवलं. इंडिया नावाचं एक नवीन संघटन काढलं आणि हे संघटन काढल्याच्या नंतर परिस्थिती बदलायला लागली. आज केरळमध्ये भाजपचं राज्य नाही, तिथे डाव्या पक्षाचं राज्य आहे. आज तामिळनाडूमध्ये भाजपचं राज्य नाही, त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचं राज्य आहे. आज आंध्रमध्ये भाजपचं राज्य नाही. आणखीन असे अनेक राज्य आहेत की त्या ठिकाणी भाजपचं राज्य नाही. राज्य आहे कुठं? महाराष्ट्रात त्यांचं राज्य आहे, गुजरातमध्ये त्यांचं राज्य आहे, मध्य प्रदेशमध्ये त्यांचं राज्य आहे, राजस्थानमध्ये त्यांचं राज्य आहे, उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं राज्य आहे, आसाममध्ये त्यांचं राज्य आहे. ही जी यादी मी असली तेवढे देश सोडले तर बाकीच्या कुठल्याही ठिकाणी आज भाजपचं राज्य नाही. आणि त्या फारशा वेळ लोकसभेची निवडणूक होते आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की या देशाच्या जनतेच्या सुखदुःखाची समृद्ध होणारी नीती ही घेऊन देशाचा कारभार आज करण्याची आवश्यकता आहे आणि तो यशस्वीपणाने करायचा असेल तर भाजपचा पराभव केल्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत, आपल्या भागामध्ये आहेत. त्या पक्षांचं वैशिष्ट्य कुठं जमीनदारी देतात, कुठं पाणी देणार नाही म्हणतात, कुठं नोकरी शिकणार नाही म्हणतात. अनेक प्रकारे लोकांना जमजाती देऊन दहशतवादाने लोकांना त्यांना हव्याच्या रस्त्याने नेण्याचा प्रयत्न आज देशाचे राज्य कसं करतात. आणि म्हणून या गोष्टीकडे वारसानं पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मी ठिकठिकाणी हिंडतो आहे. मला एक गोष्ट दिसते की महाराष्ट्राच्या जनतेने
निर्णय घेतला आहे. त्यांना बदल हवा आहे आणि तो बदल भाजपला सत्याचं दुखावून टाकून नव्या विचाराच्या हातामध्ये तो बदल द्यायचा आहे. आपल्या तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळी स्थिती आहे. आज या ठिकाणी माझी खात्री आहे किंवा सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीनं आज इंदापूर तालुक्यात तुमच्या हातात सत्ता येईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. काही लोक दुसरं सांगतात, काही लोक सांगतात. एक आहे त्यांना मी आमदारसुद्धा केलं, त्यांना मंत्री केलं, तर असे सांगतात. त्यांनी सांगितलं काल मला काही लोक आले द्राक्षाची शेती करतात इंदापूर तुमच्या संसदेच्या वर्षावर, आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या पक्षाला सहकार्य द्यायचं आहे, तर आम्हाला हे सांगण्यात आलं की तुम्ही जर या लोकांना सहकार्य करत असाल तर तुमच्या शेतीचं पाणी आम्ही बंद करू. अशी गमतीची गोष्ट आहे. शेतीचं पाणी याच्या बाब देण्याची इच्छित नाही. हा शेती ते जीव खात आहे. मी त्यांना एवढंच सांगू शकतो, अरे मामा जरा जपून काय बोलतो हे लक्षात ठेव, कुणासाठी बोलतो हे लक्षात ठेव. तुला सगळं करायला वेळ लागणार नाही. तुला काय गोष्टी आम्ही केल्या नाही, तुझ्यासाठी काय केलं नाही. गुजरातमधनं औषधा कंपनीच्या एजन्सी त्यांना हवा होत्या माझ्याकडे. मी कोणाला बोलायचं त्यांच्याशी बोललो. होता कार याची एजन्सीत मदत पाहिजे, आणखीन काही दुकानं काढायची त्याच्यात मदत पाहिजे. आम्ही असा विचार करतो की लहान कुटुंबातनं लहान समाजातनं काही लोक येत असतात, त्यांना उभं करण्याच्यासाठी शक्ती देणं, पाठिंबा देणं याची गरज असते. आणि ती भूमिका मी घेतली. पण ती भूमिका घेतली त्याचा परिणाम त्यांचे पाय आज जमिनीवर राहिलेले आहेत. त्यांचे पाय हे हवेत गेले, त्यांचे डोकं हे हवेत गेले. पण मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला, या तालुक्यामध्ये कोणीही सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला दमदाटी देत असेल तर त्या लोकांना त्यांची जागा दाखवणं हे काम अक्षरशः 1 ते 2 दिवसात आम्ही करू शकतो. आज त्या रस्त्याने जायचं नाही. तुम्हा करा आणि लोकांसाठी नीट वागा, नीट बोला, हे मला सांगायची वेळ आहे. हे जे घडतं आहे ते इथंच नाही, आज देशामध्ये घडते. आज मी अनेक राज्यात बघतो. आज झारखंड नावाचं राज्य आहे, त्या झारखंडला आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्न मांडले, सरकारवर टीका केली. नरेंद्र मोदींनी त्यांना तुरुंगात टाकले. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करतात. आरोग्याच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक काम त्यांनी केली, अनेक कार्यक्रम राबवले. आणि त्यांनी मोदी साहेबांचं धोरण योग्य नाही अशी भूमिका कुठं मांडली तर आज या मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकले. आज तो जेलमध्ये आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला ते तुरुंगात टाकतात. हा लोकांचा प्रतिनिधी आहे आणि लोकांच्या प्रतिनिधीला या प्रकारची भूमिका तुम्ही घेता. याचा अर्थ एकच आहे, सत्तेचा मार्ग काही लोकांना चालला आहे. ही सत्ता आणि सत्तेचा मार्ग उतरलं त्याला फार वेळ लागणार नाही.
मी खात्री देतो तुम्हाला, ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आणि ते लोक तुम्हा सगळ्यांना जाऊन जातील, आणखीन काही गोष्टी करत असतील, तर तुम्ही याची चिंता करू नका. शरद पवार तुमच्या पाठीशी कायम उभा राहील ही गोष्ट या ठिकाणी सांगतो. आणि मला घसा बसल्यामुळं अधिक बोलणं शक्य नाही. पुन्हा कधीतरी घेईन आणि सविस्तर बोलेन आणि तुम्हाला लोकांना साथ देईन एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यासाठी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आज आपल्या पुढे दिली. 3 वेळेला तुम्ही त्यांना निवडून दिला, 4थ्या वेळेला पुन्हा एकदा त्यांना काम करण्याची संधी द्या. त्यांची जी खून आहे ती जी खून लक्षात ठेवा आणि ती खून लक्षात ठेवून मोठ्या मताने त्यांना विजयी करा. हे तुम्ही करणार अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.